हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? चाललंय ठीक आहे तुमच्या दाजीचं जेवण. अयो अरे अरे देवा पांडुरंगा, दाजीची आज लय धावपळ झाली तुमच्या. गेलं होतं तालुक्याला, तेव्हा का काल घेतलं हुक लागून आहे का, डोळा बरा फोडून नाही घेतला. कामात लागणारच त्याला काय आता. गोवान्या पकडायचं जी हुक आहे ना तीच निसाटलं आणि इथं टावकाच गेला. इथं बरं डोळा फुटला नाही. ती कसलं हुक डेंजर असतंय गोवान्या उचलायचं. जेवण चाललंय या काय कालवण रात्रीचं मुगाचं होतं. रात्री काय मी पण नाही जेवली बर का. मुगाचं काय मूग पुढे घ्या की भाजी. आणि मुगाची डाळ आज रात्री केलं मूग. आणि आता मुगाची डाळ डब्याला त्यांना केली मी. पूर्ण सगळं सोडा गेलो तसंच गेलो काल सोमवार. म्हणलं बाजार आणा उलसाक. आणि त्यात विषय असा झालाय की हो का या कवाळाचं कवाळ पार ही होऊन गेलं, या चिपुटी होऊन गेलंय. दाजीला तुमच्या सोडाय सकट टाइम नाही कामाने. सोडतो ना आता ती नवीन कवाळ बांधायचं ना आपल्याला मंत्रून बाहेरून. लोकांच्या नजराला बेकार भावा बहिणीनं. हा ती आपण पहिल्यापासून नाही विश्वास ठेवला बर का ह्या गोष्टींवर, पण आता विश्वास बसायला लागला या होय पहिल्यापासून. कारण की आपली परिस्थितीच अशी नव्हती की आपण ह्या गोष्टींवर विश्वास ठेवून काय असं वाटायचं की आपल्यापाशी काय तेव्हा लोक आपल्यावर वाईट नजराने, म्हणजे आपल्या घरादारावर लोकांच्या वाईट नजरा पडत्याला असं वाटायचं. पण आता मात्र विश्वास बसला की खरंच लोकांच्या नजरा काय काय लय वाईट आहे त्या. होय तुमचा बसला का विश्वास? मग काय हा जाणवतो ना फरक लगेच माणसाला कुठल्या बी गोष्टीचा. त्याच्यामुळे काय गडबडी सकाळी आहे ना. आणि त्याच्यात तुमचं दाजी तर मलाच म्हणत होतं तू जा आणि घेऊन ये. पण मी काय म्हणलं, आपली कॅपॅसिटी नाही, आपली अजिबात कॅपॅसिटीच नाही गाडी चालवून मी कुठं फिरायला जाईन म्हणून. कारण की माझं दुखत या ही मी ह्यानी घाळ झाली बघा. मान सूज माझ्या ह्याच्या सूज येते त्याच्यामुळं. आणि त्याच्यात माझं अन्न सुद्धा आहे ना, ज्यावेळेस म्हणजे अन्न सुद्धा जास्त खाऊ वाटत नाही मला. रात्री तरी जेवली का मी? काल दुपारी खाल्ली होती मी 1.5 चपाती. जेवणच करू वाट ना मला. तुमच्या दाजी चाललंय घाई गडबडीनं जेवण. कवाळ मी काय बघितलं नाही अजून आणलेलं. आता ही सोडून टाकतेलं ते आज बांधू. मंत्र ही बोलायचं, मंत्र ही बोलून बांधून टाकू कवाळ. म्हणजे कसं आहे लोकांच्या वाईट नजरा होय, कोणाला किती वाईट नजरेनं बघायचं ती बघू दे. इतक्या दिवस झाला आपल्या घराचं काम झाल्यापासून मला भाऊ बहीण काय काय सांगायचे, पूनमताई लिंबू मिरची बांधा, नजर लागला, ही करा ती करा. पण कवा मी विश्वास ठेवला वगैरे ह्या गोष्टीवर नाही. मी आता कपड्या दुकानात गेलो तर मला लागा असतात ते. मला कशाला मला ते हे करायचं कवळ बांधायचे. मग त्याच्या कपड्याच्या दुकानावर कवळ बांधलेलं तू वर. तर मला राहू बरं झालं ध्यान केलं, आम्हाला बी बांधावं लागणार. दुकानाला कपड्याचं दुकान जुनं होतं ना पहिले. करावं लागेल मला, सोडावं लागेल ते, आणावं लागेल मला. म्हणजे बघा मोठमोठ्या दुकानदार म्हणा हे सगळं त्यांचं बी असं नजर बाधा होती ना. आणि होतीच नजरावले लोकांच्या बेकार. सगळीकडेच तसं चालू आहे. शेजारचं पाजारचं बी बाहेरचं बी होय. व्हिडिओच्या दौरानच काय काय लोकांच्या तर मी अनुभव घेतले. ते काय काय लोक तर व्हिडिओ मधून बघतात ती तर काय ना शेजारी ना नातं ना होत, तरी पण काय त्यांना वाटतंय काय करू आणि काय नाही.
अशी लोक आहेत. आज तालुक्याचा आमचा बाजार असतोय. मला काही अवसर नाही जायला. मला वाटतंय तुम्ही गाडी चालवाय असावं आणि मी माग बसून जा, पण ती व्हायना. ती मला आहे ना ताण पडतो असं. ती गाडी ही चालवायची म्हणलं ना की अशा हो का शिरांवर ह्या ताण पडतोय. त्याच्यामुळे मी दवाखान्यात सुद्धा बारामतीला अजून गेले नाही. दवाखान्याची तारीख माझी होऊन गेली बोलावली. ते स्कूटीने आहे ना की दुखतच, माझं सगळं दुखतं ते स्कूटीने. माणूस आहे ना पुढं पुढं सरकत ते असं पार असं होतं चालवा. कसं काय? दोघं जण जर माणसं बसले ना, 3 जण, तर गाडी चालवायचं ही जी आहे ना दुखत रे, ताण पडत. ताण पडतो ते स्कूटी. ह्या गाडी नाही तर अजिबात, त्याच्यामुळे ती दुखत आहे काय तुझं जास्त असं. अहो सुजलंय, ती सूज आहे त्याच्यावर म्हणून ती दुखत आहे. असं असं करायला येईना मला. उदबत्ती ती आणली का? ध्यानाचं नाही बरं राहू दे, इथून आण. हळदी कुकू तिथं ध्यान नाही काय बरोबर पळालं इथून आणून नको. दुकान आहेत की, दुकानात आण. दे इकडे, पैसा राहिला असतील की. किती दिलं? किती दिलं तर म्हणजे खटाखट 400 रुपये दिलं होतं. मग त्यात बाजार हार दही आणि मग काय सगळं गेलं काय? मग मग पैसे दिले की माघारीच आणत नाही. हे झालं वय जेवण? किती खाल्ली भाकर? कांदा काय म्हणतात, कांदा मार्केटला गेल्यापासून तर डाएट वर आहेत. म्हणजे ती हीच झाली, फिगरच बनलाय. एवढाच झाले ते हातपाय. म्हणजे हाय ही बी तब्येत खराब झाली. तोंड तर एवढंच झालंय, शिवणी एवढं. शिवणीचं दोघांचं एकसारखं दिसतोय. बघा काय करता मग आता बघ बडी तू किती लावून गडीवर गाडीवर. अबा मी लावते की. मी कुठं नाही म्हणलं, मी पैसे मागितले तुम्हाला. मी म्हणलं नाही गावात जा. तू उलट मला पेट्रोलच पैसे श्रीवंतन जाऊन आलो गाडीला रिझर्वर आला. हा रिझर्वर लागला. गावातून जाऊन हळू कुकू आणि उदबत्ती घेऊन यायची दुकानातून. आज ही जी लवकरच शाळा होती, गाडी घेऊन गेलेली. मला माहिती सुद्धा नाही पोरगी गाडी घेऊन गेली. मी म्हणते गाडी नेमकी पोरीनच नेली का गाडी नेमकी कुठे गेली? हा इथराय काय झालं तुला? आता तुझं दुखत आहे, तू झोपलेली म्हणलं उठती का नाही उगा म्हणायची नको नेऊ. मग निवका करायची, मग धान्य याची करायची, मग रुसायची तीन. त्याच्यामुळे आपला हांगला दाडा खरं आहे तिथं. काय ही 4 शब्द सकाळच्या पारी ऐकण्यापेक्षा आपलं हांगला दाडा होईल. ही गाडी शिक्की ही हा तिचा आता हात पाय पुरत्यात माझं खाली पुरत्यात ना. त्या गाडीचा तवा द्यायची म्हणजे ही ती म्हणतात. पण आता ती गाडी कशी आपल्याला शिकवायची आता. आपल्याला शिकवायची आता. काय कर, गावात बी जा त्या पोरींना डब बी जाऊ का मग. तुम्हाला सगळं सामान सुमान आणून दिलेले. आता कसं जरा मोकळ्यात पैसा घालवायचं बंद करा. कुठं पैसे देते तू मला 2 दिवस. राहून दे. चला भाऊ बहिणीनं झालंय आता त्या तुमच्या दाजीचं पण जेवण. हे काय देठ नाही का? काय हे काय देत लांबलं सगळं देठ आणायचं असतो नवरदेवाला. असं होत हे देठ आहे की मोठा देठ आणायचा असतो. सगळ्यालाच असं होतं म्हणलं. आता मग आणि बारीक आणला असतं तरी काय अडचण नव्हती. बारीक आणायचं तेच बी आणला नाही तसा मापात. आणलाय मग भला हातीवाणीच बांधला असं नसतं. मस्त मोठा आहे तसं काय नाही. खुर्ची उभा राहायचं आणि बांधायचं. आता गाडी चालू ठेवू काय संध्याकाळी बांधायचं. काय बाजार बी आणला
कोथमीर तर जळून गेली रोगच पडला त्याच्यावरती मावाच पडला होता त्याच्यावर गोल नव्हती का कवळ ती तसली चपटुळ एका साईडला चपटाळलं असताना म्हणजे अर्धा किलो आणलं पावशेर ते मला सुट्टीवर देता येत नाही म्हणून आणलं. बरं झालं फ्रीज मध्ये ठेवायचं असतं ती कडाक्यावर तसंच राहील. ती काय बाजार आणला लाईट गेलेली वाढून झालंय. बरं मी काय म्हणतोय काय म्हणता तुम्ही हम जातो हो जेव तुम्ही जेव काय करायचं जेव आणि जपून काम करावं. हो का कसं झालंय हो का डोळा फुटता फुटता वाचलाय दाखवते तुम्हाला बघा हाय ना डोळ्यात हो का कसलं हो का ही कसलं आहे ही आता बाहेर बाहेर चला बाहेर दाखवते तुम्हाला. हे का ही कसलं आहे ही डोळ्याला लागलंय भवय डोळ्याकडं आलं भवय टवका निघाला यांनी गुणी सट तुटून डोळ्याला लागलं म्हणजे डोळ्याला नाही लागलं देवाने वाचवलं डोळा हुकला. हो का दाखवते डोळा कसा झाला ही कामाचं हुक आहे त्यांच्या. बघा कसं झालंय बघू डोळा कुठे डोळा दिसना मला. थांबा थांबा हा हा बघा अयो भया दुखत आहे बाबा सोपं आहे काही असं असं खटकुनी असं लागलं टपकुनी टिपका पडला म्हणून रक्ताचा बया माया अंगावर आताच काटा फुटला. मी म्हणलं कशाचं रक्त पडलं गडे बघा रक्त सुद्धा माहिती नाही का माझ्या याच्यात काय बाबा पाहिजे आता माझं काय राहिलं माझं ब्रसल तीन राहिलं नाही का. जेवण झालं आता त्या झाडाला तर कवा मुहूर्त लागतोय कामातच गुतलो आता काय करावं. ती झाड तर लावून घ्यावं लागते नाही तर सुकायला लागले ती तो वाळून जाते पैसा पाणी घालून. हे झोपला इथं टमू टमू आहे आपला टमू. हो का ही सोडून द्या सोडून काढा. कवाळाची अवस्था काय झाली. तेवढंच मोठं होतं कवाळ हे. पिया खुर्ची आण ग बाहेर नाही तर स्टूल आण. मी जाता जाता टाकतो तिकडे प्लॅस्टिकचा कागद आणि पिशवी आणि आण. तुला आणायचं ऊस पुरीनं तर काय आणलंय. बघा काय अवस्था झाली कवाळाची.
चिमटूनच सगळं बसलं का काय? हा मग काय बघ मग किती बेकार नजर बाधा झाली होती, वाईट नजर. एक अयो सडलं. पुरे टाकते ह्याच्यात. कसली झाली. हा चला आता ही बुरी नजर काढली भाऊ बहिणीनं. एवढी वाईट नजर आहे हो का ह्याच्यासारख्या नजर लोकांच्या काय काय नजर आहे सारख्या. ही सडलं ना ती त्यांची नजर सडली या त्या माणसांची. अहो ती वाईट नजर आहे त्याच्यात. तिकडं द्या फिकून असं ही करून. दामाने जावा, लांबच गाडी उभा करा आणि पाण्यात द्या टाकून. भोलेनाथाचं नाव घ्या आणि टाकून द्या पाण्यात. हा जय भोलेनाथ म्हणा. बुरी नजर से बचाओ. चला भाऊ बहिणीनं चालल्यात तुमचं दाजी कामाला. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.